श्रीराम पवार या चर्चेमध्ये सहभागी झालेत. सर, खूप खूप स्वागत चर्चेमध्ये. थँक्यू. देशाची आकडेवारी आम्ही पाहिली, त्याचं मी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते की एनडीएला जवळपास 350 ते 370च्या आसपास जागा दाखवतायत बरेचसे पोल. इंडिया आघाडीचा विचार केला तर 125 ते 150च्या आसपास जागा दाखवल्या जातात. बाकीच्या जागा इतर पक्षांना जात आहेत. प्रामुख्याने जी आकडेवारी आपल्यासाठी इंटरेस्टिंग आहे ती महाराष्ट्राची आहे. 3 पोल आतापर्यंत महाराष्ट्राचे समोर आले. 3ही पोलमध्ये शिवसेनेला, दोन्ही शिवसेनेला मिळून फार मोठा फायदा होताना दिसत नाही, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एका पोलमध्ये जवळपास 14 जागा मिळताना दिसत आहेत. पण एबीपी आणि सी वोटरचा जो सर्वे आहे, त्याच्यानंतर TV9चा सर्वे आहे, आज मुंबई तकचा जो सर्वे आहे, त्यानुसार भाजपला धक्का बसताना दिसतोय, काँग्रेसला फायदा होताना दिसतोय. या सगळ्या आकडेवारीकडे तुम्ही कसं पाहता? आता एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे येत आहेत आणि त्यामध्ये मोठा अंतर आहे महाराष्ट्र संदर्भात बघितलं तर. मला वाटतं की एक्झिट पोलचे आकडे काही आले तर एका गोष्टीवर महाराष्ट्रात मतैक्य असायला हरकत नाही की एनडीए काही मागची संख्या राखत नाही. त्याच्या जागा एनडीए जी आघाडी आहे, भाजप, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस, आणखीन एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणून मागचा 41चा नंबर राखत नाही नक्की आहे. त्या जागा कमी होणार हे निश्चित आहे. त्या जागा कमी होत असताना भाजपच्या जागा कमी होणार नाहीत असं सांगितलं जात होतं, तेही खरं ठरणार नाही. एक्झिट पोल काही असो, पण हे महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित आहे. आता ते किती कमी होणार याविषयीच्या आकड्या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्याच्यामध्ये एक्झिट पोल कसं घेतलं, काय, कुठल्या भागात कसा कल आहे वगैरे वगैरे याची चर्चा आपल्याला खरं तर निकालानंतर करते. पण जे काही समोर येते त्याच्यामध्ये एनडीएच्या जागा कमी होत आहेत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात अजूनही पहिल्या क्रमांकाचा असेल हे जरी खरं असलं तरी त्या पक्षाच्याही जागा कमी होत आहेत आणि काँग्रेसचा आकार एकदमच वाढतो. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकच जागा मिळाली होती की सगळे पोल किमान 6-7 तरी जागा राखत आहेत. म्हणजे महाविकास आघाडी ही काँग्रेससाठी संजीवनी ठरली असं म्हणायचं का, जर आत्ताचे हे आकडे किंवा कल लक्षात घेतले तर? महाराष्ट्रापुरतं निश्चितच म्हणावं लागेल, कारण महाराष्ट्रात जिथं काँग्रेस संपली असं मागच्या निवडणुकीनंतर निदान केलं जात होतं, तर ती संपलेली नाही. अजूनही महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये काँग्रेसचं संघटन आहे. आपण गेल्यानंतर विशेषतः निवडणुकीच्या काळात गेल्यानंतर ते जाणवतं. मुद्दा असतो की त्याला कार्यक्रम देणं, नेतृत्व देणं, आणि तसा तो कार्यक्रम नेतृत्व महाविकास आघाडी म्हणून यावेळेला महाराष्ट्रामध्ये देण्यामध्ये यशस्वी हे सगळे नेते झालेत असं वाटतंय. आणि दुसरे ज्याचा उल्लेख आता झाला की एकूण शेतकऱ्यांमधला असंतोष अतिशय स्पष्टपणे महाराष्ट्रात तो तितक्या प्रमाणात उत्तर भारतात आहे की नाही माहित नाही. किंबहुना महाराष्ट्रात जेव्हा लाभार्थी हा एक मोठा घटक भाजपला मतं देतो असं म्हटलं जातं, तर महाराष्ट्रातला शेतकरी मात्र स्पष्टपणे म्हणत होता की आम्हाला 6,000 रुपये दिले तर त्यापेक्षा जास्त पैसे वेगवेगळ्या रूपानं काढून घेतले जातात. शेतीला पुरवल्या जाणाऱ्या सगळ्या निविष्ठांच्या किमती वाढल्या आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात मागच्या 5 वर्षात वाढल्या आहेत. त्या प्रमाणात मिळत नाही. हा स्पष्टपणे कर महाराष्ट्राच्या सगळ्या भागात, विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या बहुतांश भागात आपल्याला बघायला मिळत होता. एक 20% सोडला तर त्याचा परिणाम मला वाटतं की या काँग्रेसच्या जागा वाढण्यामध्ये दिसतो आणि तो काँग्रेसला फायदा प्रामुख्याने विदर्भात होईल असं दिसतंय. आणि विदर्भामध्ये ऑब्व्हियसली भाजप कमी झालं तर काँग्रेसच वाढणार आहे, दुसरा ऑप्शनच नाही. त्याचा एकूण परिणाम आपल्याला एक्झिट पोल मध्ये दिसतो. मला वाटतं की एक्झिट पोल पेक्षाही बाय अँड लार्ज महाराष्ट्रातलं चित्र जे दिसतं त्याच्यामध्ये एनडीएच्या जागा कमी होणार हेच स्पष्ट आहे. आणि हे जे आकडे दिसतात हे इतके वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की खरं मानणं म्हणजे मला तर अजून ते खरं मानावं असं वाटत नाही. देशाच्या आकडेवारीबद्दल तुमची छोटीशी कमेंट? नाही, देशाच्या आकडेवारी जे आकडे दिसत आहेत ते मिनिमम 369 एनडीएला दाखवलं जाते. असं जर असेल तर मागच्या 1.5-2 महिने जी चर्चा आपण करतो आहोत ती चर्चा आणि लोकांचा कल याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे असं म्हणावं लागेल. आणि ही निवडणूक एक सर्वसाधारण निवडणूक होती. ही निवडणूक राज्यामध्ये स्वतंत्रपणे लढली जात होती. या प्रकारचे जे काही निष्कर्ष काढले जात होते ते सगळे निष्कर्ष चुकीचे निघाले आणि एनडीए मागच्यापेक्षा अधिक भक्कमपणे येते आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि तसं जर असेल, हे असेल की नाही आपल्याला 4 असेल तर मला वाटतं की 2-3 गोष्टी भाजपच्या बाजूने काम करत असाव्यात. एक, लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या मोदींमुळेच मिळाल्या हे पटवण्यात यशस्वी भाजप झालेले असू शकते, तर त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरा, महिलांचं लक्षणीय मतदान भाजपला झालेलं असू शकतं. हे 2 मुद्दे मला वाटतं प्रामुख्यानं दिसत आहेत. आणि ज्या मुद्द्यांवर
विरोधकांनी खूप भय दिला होता, महागाई आणि बेरोजगारी. हम्म, हे फिरताना तर सगळीकडे जाणवत होते की लोक या मुद्द्यावर बोलतायत, हम्म, हम्म. महागाईवर बोलतायत. तुम्ही महिला मतदारांचा उल्लेख केलात, पण या निवडणुकीमध्ये एक आणखीन मतदार होता ज्याची खूप चर्चा झाली. ती फक्त महाराष्ट्राच्या स्तरावर नव्हती, ती देशाच्या स्तरावर सुद्धा होती, आणि तो होता मुस्लिम मतदारांचा मुद्दा. हो. महाराष्ट्रापुरतं म्हणायचं तर मुस्लिम मतदार खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहिले, अशी एक चर्चा होती, असा एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता. बरं. त्याचा परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं, किंवा तो नॅरेटिव्ह योग्य ठरला असं वाटतं? मला वाटतं की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला जे काही सगळ्यात मोठे बदल आहेत त्यातला हा एक बदल आहे हा. की ज्या शिवसेनेसोबत अल्पसंख्याक सहसा जायला तयार होत नव्हते, हम्म, त्या शिवसेनेसोबत आणखी त्याचे नेते उद्धव ठाकरे हम्म. हे या समाजाला एक आधारस्तंभ वाटायला लागले आहेत. हा. हा एक निश्चितपणे मोठा बदल आहे. हम्म. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या भाषा शैलीमध्ये पण बदल झाल्याचं आपल्याला जाणवतंय. हम्म. तर तो एक निश्चितपणे मोठा बदल आहे. ओके. आणि अल्पसंख्याकांचं मतदान हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभर हे भाजपच्या विरोधात कन्सॉलिडेट होण्याची शक्यता आहे. हे आकडे काही दाखवत असले तरी ते मतदान कन्सॉलिडेट होईल असं माझं मत आहे. बरं.